पूर्णा वकील संघाच्या वतीने न्यायमूर्तींचा भव्य सत्कार समारंभ सोहळा संपन्न। सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा अंगीकरण घेऊन परिवर्तनाची दिशा मिळते, त्यांच्या सर्वांगीण विकास होतो आणि त्यांच्या संविधानामुळे देश चालत असून बाबासाहेबांच्या संविधानामुळे समाजाला मूलभूत हक्क मिळाले, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्नजी वराळे यांनी व्यक्त केले। व तसेच पूर्णा वकील संघाच्या वतीने रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता न्यायमूर्तींचा भव्य सत्कार समारंभ सोहळ्याचे नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती सचिन देशमुख आणि मुंबई अतिरिक्त न्यायमूर्ती महेंद्र नेर्लीकर यांचा भव्य सत्कार पूर्णा वकील संघाच्या वतीने करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे उच्च न्यायालय व नागपूरचे प्रशासकीय न्यायमूर्ती खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल एस किल्लोर हे उपस्थित होते। तर प्रमुख अतिथी म्हणून परभणीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे श्रीमती उज्ज्वलाताई नंदेश्वर, महाराष्ट्र व गोव्याचे विधितज्ञ परिषदेचे सदस्य सतीश देशमुख, नागपूरचे न्यायमूर्ती एल पानसरे, मुंबईचे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय देशमुख, परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष ॲडव्होकेट हिरानंद गायकवाड, ॲडव्होकेट प्रमोद खंदारे, सचिव ॲडव्होकेट ए बी शेख, ॲडव्होकेट गजानन जानकर, ॲडव्होकेट वैजनाथ लांडगे, ॲडव्होकेट एस डी जमदाडे, ॲडव्होकेट सिद्धांत गायकवाड यांनी परिश्रम घेतले। या सोहळ्यात परभणी, हिंगोली, नांदेड येथील न्यायिक अधिकार व महिला वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरांना मी फक्त एवढं सांगू इच्छितो की पूर्णा शहर हे क्रांतिकारी व ऐतिहासिक शहर आहे। सुरुवातीपासूनच या भूमीने खूप मोठे मोठे अधिकारी, राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत। या भूमीमध्ये ज्यांचा स्पर्श झाला व ज्यांच्या स्पर्शाने ही पूर्णेची भूमी पावन झालेली आहे, हा इतिहास आहे सर। आणि याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी दीक्षा दिली होती नागपूरला, भदंत उपगुप्त चंद्रमणी हे सुद्धा या भूमीस स्पर्श करून गेलेले आहेत। त्याचबरोबर कदाचित नवीन पिढीला माहित नसेल, पण संत गाडगे बाबा सुद्धा या भूमीला येऊन गेलेले आहेत। तशी ही पूर्णा नगरी ही पावन भूमी मानल्या जाते सर। आज मी उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती झालो तरी माझे पायमुळे या पूर्णेच्या मातीमध्ये आहेत आणि सदैव राहणारच आहे। माझा जन्म इथलाच आहे। माझ्या वडिलांनी, माझ्या आईंनी जे आमच्या भावंडांसाठी परिश्रम घेतले, कदाचितच ते प्रत्येक आई वडील घेतात, पण आम्ही जे अनुभवलं सर, आपल्याला एकच सांगतो की नेर्लीकर परिवाराचं जरी नाव मोठं असलं तरी नेर्लीकर परिवार हा सदैव जमिनीवर राहिलेला आहे। आज माझ्या घरात माझ्यापेक्षा मोठे बंधू राजेश नेर्लीकर हा न्यायिक अधिकारी आहे, माझा पुतण्या भूषण नेर्लीकर हा न्यायिक अधिकारी आहे। तर वडिलांनी आम्हाला फक्त एकच शिकवलं की शिक्षण घ्या, शिक्षणाव्यतिरिक्त आपल्या समाजाला पर्याय नाही। कारण वडिलांनी जे सोचलं होतं, जे बघितलं होतं, बाबासाहेबांसोबत, डॉक्टर बाबासाहेबांसोबत काम केलेलं होतं, त्याची ऊर्जा म्हणून पूर्णेमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील विद्यार्थ्यांसाठी शिकणारे हे हॉस्टेल, राहण्यासाठी हॉस्टेल निर्माण केलं आणि त्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आजपर्यंत बाहेर पडलेले आहेत शिकून। त्याच्यामुळे आम्हाला सामाजिक, माझ्या परिवाराला सामाजिक जाण आहे। दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मी जेव्हा लहान होतो, मी आता जे येत होतो, मी माझं पूर्ण बालपण आठवत होतो। माझ्यासोबत माझे मित्र
हे आम्ही आमच्या घरासमोर गोट्या खेळायचो. आज त्या गोट्या खेळण्यापासून ते आज सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी विराजमान होणे ही माझ्याही दृष्टीतून खूप मोठी बाब आहे. अनेक माझे मित्र आहेत तिथे. आज आवर्जून हैदराबादहून, निजामाबादहून, औरंगाबादहून, नांदेडहून हे खास या सत्कार सोहळ्यासाठी मी न बोलवता आलेले आहेत. आणि हा त्यांचा माझ्यावरचा प्रेम खरोखर अप्रिशिएट करण्यासारखा आहे. आज अनेक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत. जेव्हा न्यायमूर्ती म्हणून काम करेल तर माझ्याकडून जास्तीत जास्त सामाजिक न्यायाची मी नक्कीच त्याला पात्र ठरेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. या शुभ प्रसंगी मी माझ्या आयुष्यात सर्वात मोठं जे श्रद्धास्थान स्थान असेल ते माझ्या आई वडिलांचं आणि माझे सरन्यायाधीश श्री D.R. गवई साहेब यांचे, कारण मी गवई साहेबांमुळे आज इथं उभा आहे हे मी प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो. त्यामुळे मी गवई साहेबांचं आवर्जून इथे नाव घेतोय. आज पूर्णा वकील संघाने एवढ्या मोठ्या प्रमाणात, एवढ्या मोठ्या समूहापुढे माझा जो सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी पूर्ण वकील संघाचा दोन न्यायमूर्तींपैकी न्यायमूर्ती महेंद्र नेल्लीकरजी जे या भूमीचे भूमिपुत्र आहेत, न्यायमूर्ती सचिनजी देशमुख ज्यांचंही या भूमीशी नातं आहे, आणि आपल्या पूर्ण वकील संघाचे अध्यक्ष श्री सूर्यवंशीजी, त्यांची चमू ही खरोखरच अभिनंदनात अगदी पात्र आहे की आपण ज्या उत्तम पद्धतीने, ज्या स्नेहाने, ज्या प्रेमाने, ज्या आपुलकीने या कार्यक्रमाचं आयोजन संयोजन केलं आणि आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे, ऋणी आहे.